ओके, दिसत आहे तुम्हाला? आपण वाचूया 10वा अध्याय जो आहे तो 10वा अध्याय वचन 1 पासून 11 पर्यंत फार महत्त्वपूर्ण शास्त्रभाग आहे. आणि महत्त्वपूर्ण शास्त्रभागाकडे आपण जाऊया. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि वचन 1 पासून 11 पर्यंत. लक्ष द्या आपल्या बायबलमध्ये. आपण पुन्हा वचन जे आहेत ती थोडी परत वाचणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण 1 ते 11 पूर्ण वाचून घेऊया. मी दुसरा एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. त्याच्या हाती उघडलेले एक लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला व तो सिंह गर्जनेप्रमाणे मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 गर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या 7 गर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती मला म्हणाली, 7 गर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे करून, जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यातले जे आहे ते, पृथ्वी व तिजवर जे आहे ते, आणि समुद्र त्यात जे आहे ते उत्पन्न केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. तर 7व्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात, म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या लागात असेल तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे या सुवार्ता सांगितली. तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल. स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती मजबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूतांच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे, खाऊन टाक. ते तुझे पोट कडू करील, तरी तुझ्या तोंडात मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले. ते माझ्या तोंडात मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, बहुत लोक, राष्ट्रे, भाषा व राजे याच विषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतो 10व्या अध्यायामध्ये एक फार अद्भुत रीतीनं प्रगटीकरण झालेलं आहे. आणि विलक्षण एखादी जी गोष्ट या 10व्या अध्यायात तुम्हाला दिसत आहे तर ती अशी आहे की 7 उद्गार त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. ओके, आतापर्यंत तुम्ही काय काय पाहिलेलं आहे बरं? 7 काय पाहिले? पहिला 7 पहिला काय पाहिले? 7 मंडळ्या पहिल्या प्रगटीकरणामध्ये. दुसरं 7 काय पाहिलं? 7 शिक्के पाहिले. तिसरं काय होतं? 7 करणे होते. येणाऱ्या वेळेस तुम्ही काय पाहणार आहात? 7 वाट्या बघणार आहे नंतर. आणि याच्यामध्ये इथं 7 अजून तुम्हाला आकडा दिसतो, बरोबर आहे? म्हणजे 7 शिक्के होते, 7 करणे होते, आणि ह्याच्यानंतर 7 आता महागर्जना होत्या. ओके, काय होत्या? महागर्जना. त्याला मोठ्या गर्जना करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे हे फार महत्वाचं आहे बघा, की न्याय आपण पाहत आहे की होणार आहे. आणि आपण पाहतो की जेव्हा कर्णा 7वा वाजतो, वाट्या उघडतात. या वाट्यांच्या मध्ये अजून 7 महागर्जना होत्या. आणि त्या पर्टिक्युलरली ज्या महागर्जना आहेत ते सांगण्यात आलेलं आहे की ते आता तू काय करू नको, लिहू नको. पण त्यांना ऐकलं का? ते महागर्जना त्यांना ऐकल्या का? तुम्हाला आता वाचल्यावर काय दिसतं? त्यांना ऐकल्या. आणि त्याला काय सांगितलं? त्यांना ऐकल्या आणि त्याला म्हटलं की तू आता लिहू नको. आता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आज आपण विशेष करून हा 10वा अध्याय 1 ते 11 वचन जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे गुप्त ठेव. तर हे नेमकं काय आहे आणि हे जे गुप्त आहे ते तुम्हाला आणि मला उलगडता येईल का? आपल्याला ते शक्य आहे का? नेमकं काय सत्य आहे ते थोडंसं समजून घेऊया. कारण 10वा अध्याय अतिशय महत्वाचा आहे आपल्याला प्रगटीकरणाच्या दृष्टिकोनातून समजायला. म्हणजे सर्वच गोष्टी रिव्हील केल्या नाहीयेत, काही गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत, काही गोष्टी गुप्त ठेवलेल्या आहेत.
आणि ज्या गुप्त ठेवलेल्या आहेत त्याच्याकडे थोडंसं आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. उलगडायला आपल्याला जमेल का? आपण ते उलगडावं का? तर थोडंसं अशक्य आहे. आणि ते का अशक्य आहे ते थोडंसं पाहून आपण वचनात घेऊया. ओके, 10वा अध्याय वचन 1 पासून 11 पर्यंत बघा. हा, बलवान देवदूत, 7 मेघगर्जना आणि छोटं पुस्तक प्रगटीकरण 10वा अध्याय 1 ते 11 मध्ये आपल्याला दिसतं. आपण ह्याच्यामध्ये काय पाहतो? 6व्या करण्याचा जो न्याय आहे, न्यायानंतर 7वा करणा वाजण्यापूर्वी एक विराम दिलेला आहे. म्हणजे काय? एक थांबण्यास सांगितलेलं आहे. थोडंसं त्या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे. का बरं थांबणं आवश्यक आहे? अशा प्रकारचे विराम आपण कधी पाहिले आहेत? शिक्क्यांच्या आणि करण्यांच्या न्यायादरम्यान 6व्या आणि 7व्या शिक्क्यामध्ये प्रगटीकरण 7 मध्ये आपण तशा प्रकारचा विराम पाहतो. विराम म्हणजे थोडासा थांब, थोडासा स्टॉप, आणि असाच तो आपल्याला दिसतो. तसंच 7वी जी वाटी आहे त्या वाटीपूर्वी थोडा परत विराम 16वा अध्याय 15व्या वचनामध्ये पुन्हा थोडासा विराम आपल्याला दिसतो. आपण जर बघितलं, वाट्या ज्या आहेत, करणे जे आहेत ते 1 बाय 1 उघडताना दिसतात. शिक्के जे आहेत 1 बाय 1 उघडताना दिसतात. काही ठिकाणी थोडासा विराम आहे. काही गोष्टी घडत आहेत आणि त्या घडत असणाऱ्या गोष्टी तिथं नमूद केलेल्या आहेत. तशाच प्रकारे येणाऱ्या वेळेमध्ये जेव्हा त्या 7 वाट्या येतील त्या वाट्यांपूर्वी पण एक थोडासा विराम आहे, एक थोडीशी शांतता आहे. आणि या ठिकाणीही आपल्याला ते दिसतं. या विरामाचा उद्देश नेमका काय असेल, किंवा हा विराम किंवा हा थोडंसं पॉज कशाबद्दल आहे? हा पॉज नक्की आपल्याला काय स्मरण करत आहे? हे स्मरण देते की जे काही घडते ते सर्व परमेश्वराच्या सार्वभौम योजनेनुसारच होते. तो सर्व घटनांवर नियंत्रण करतो. जो कोणी वाचक आहे, जो कोणी वाचणार आहे, जो कोणी अभ्यास करणार आहे, त्याने हे पाहावं की पहा, हे सर्व जे घडत आहे हे सर्व महान देवाच्या सार्वभौम इच्छेमध्ये घडत आहे. ह्या सगळ्यांवर सार्वभौम देव नियंत्रण करत आहे आणि तो नियंत्रण करणारा आहे. असा हा विरामाचा उद्देश आहे पहिला. दुसरा उद्देश आहे की दैवी न्यायाच्या क्रोधातून थोडा श्वास घेण्याचा काळ देणं. की 1 बाय 1 आपण पाहतो की न्याय जो आहे तो घडत आहे आणि मग झाल्यानंतर एक थोडासा जो काळ आहे, थोडासा जो वेळ आहे, तो येणाऱ्या न्यायाच्या अगोदर असणारी थोडी शांतता आहे. तुम्हाला आठवतं, मी तुम्हाला त्यावेळेस एक प्रश्न विचारलेला होता आणि मी तुम्हाला विचारलं की एवढं निवांत का झालंय अर्धा तास? तुम्हाला असं का वाटतं की ते निवांत आहे? आणि तुम्ही सगळ्यांनी एका सुरात त्यावेळेस म्हटले की ते वादळापूर्वीची शांतता अशी वाटते. आणि आपल्याला दिसतं की हा जो विराम आहे, हा विराम तशाच प्रकारे आहे. हा विराम देणं गरजेचं आहे, कारण दैवी न्यायाच्या क्रोधातून थोडा जो श्वासासाठी असणारा काळ आहे, पुन्हा एकदा रिमाइंड करण्यासाठी की पहा, सर्व काही सार्वभौम देवाच्या योजनेनुसार होत आहे. तिसरी गोष्ट, विरामाचा उद्देश काय आहे बरं? संकटाच्या काळात देवाच्या लोकांना प्रोत्साहन देणे की देवाने त्यांना विसरलं नाही आणि शेवटी ते विजयी होतील. म्हणजे जे काही त्यावेळेस तारण पावणारे लोक आहेत त्यांना हे समजावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं की पहा, देव त्यांना विसरला नाहीये, शेवटी ते विजयी होतील. अध्याय 10 मध्ये या विरामांच्या प्रारंभिक घटनांचे वर्णन आहे, ज्या 7 करण्यांच्या अंतिम न्यायासाठी भूमी काय करतायत, तयार करतायत. हे 10वा जो अध्याय आहे तो 7 जे करणे आहेत त्या करण्यांच्या अंतिम न्यायासाठी भूमी तयार करणं हे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मग 1 ते 3 आणि वचन तिसरं जे आहे त्याचा जो पहिला भाग आहे तिथपर्यंत आपण जरासं वाचूया, थोडंसं लक्ष द्या. तिथं असं लिहिलं आहे, मी दुसरा एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. आता या ठिकाणी काही विशेषण आपल्याला दिसतात. तुमच्याकडं बायबल आहे तर तुम्ही त्या ठिकाणी विशेषण पहा की पहिला जो भाग आहे, मी आणखी एक, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला दिसत आहे किती बलवान देवदूत होते वाटतं? तुम्हाला आठवतं किती होते ते? 4 बलवान देवदूत होते, तुम्हाला आठवतं. आणि त्या 4 बलवान देवदूतांपैकी आणखी हा एक देवदूत आहे जो फार बलवान आहे आणि हा देवदूत आपल्याला दिसतो आणि तो स्वर्गात उतरताना आपण पाहिला. तो मेघवेष्टित असून, म्हणजे तो जो आहे तो कसा होता, तो मेघवेष्टित होता. आणि मेघवेष्टित म्हणजे, मेघ म्हणजे काय बरं? मेघ म्हणजे ढग, संपूर्ण ढग जे आहे, नभ, आणि त्या ठिकाणी आहे तो मेघवेष्टित आहे. त्याच्या डोकावर मेघधनुष्य होते. मेघधनुष्य म्हणजे इंद्रधनुष्य ज्याला आपण म्हणतो ना, पाहतो ज्याला इंद्रधनुष्य म्हणतात, रेनबो. त्याचे तोंड जे आहे ते सूर्यासारखं होतं.
म्हणजे त्याच्या मागं रेनबो आहे, मेघ आहे, मेघारूढ आहे तो मेघ, त्याच्या मागं मेघवेष्टित आहे, त्याच्या मागं मेघधनुष्य आहे, तोंड त्याचं सूर्यासारखं आहे, त्याचे पाय अग्निस्तंभासारखे आहेत. आणि जे शास्त्र अभ्यासाचं अर्थविवरण करणारे लोक आहेत ते असं म्हणतात की कदाचित हा येशू असू शकतो, कदाचित हा येशू ख्रिस्त आहे असं म्हणतात. पण आपण पुढे वाचल्यानंतर आपल्याला समजते की तो येशू ख्रिस्त नाहीये. पण अनेक जण हे वाचल्यानंतर असं म्हणतो तो येशू ख्रिस्त आहे. त्याच्या हातात एक उघडलेले लहानसे पुस्तक होते, त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 मेघ गर्जनांनी आपापले शब्द काढले. नवीन करारामध्ये कधीही प्रभू येशू ख्रिस्ताला देवदूत असा उल्लेख करण्यात आलेला नाही, ठीक आहे, कधीच करण्यात आलेला नाही. म्हणून ज्यावेळेस बलवान देवदूत असं म्हणण्यात येतं त्यावेळेस तो देवदूतालाच संबोधण्यात आलेला आहे, ख्रिस्ताला नाही. प्रकटीकरणामध्ये येशू ख्रिस्ताची जी नावं आहेत, तो वधलेला कोकरा आहे, तो मारला गेलेला आहे, तो यहुद्याचा राजा म्हणून आहे, असे उल्लेख तुम्हाला प्रकटीकरणामध्ये दिसतात. प्रकटीकरणामध्ये कुठेही तुम्हाला देवदूत हा उल्लेख येशू ख्रिस्ताविषयी आढळत नाही. म्हणून बलवान देवदूत तो देवदूतच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त नाही. कसं काय बरं? तरी त्याचं पहिलं वचन आणि दुसरं वचन जे 10वं आहे त्यामध्ये आपल्याला एक दिसतं की योहानाने स्वर्गातून खाली उतरणारा दुसरा बलवान देवदूत पाहिला. महत्वाचं निरीक्षण याच्यामध्ये काय आहे बघा. योहानाने त्याला आणखी एक बलवान देवदूत असे म्हटले. याचा अर्थ तो आधी उल्लेख केलेल्या 7 करण्यांच्या देवदूतांपेक्षा वेगळा होता. आपण 8व्या अध्यायात ते पाहिलेलं आहे, 8वा अध्याय 2रं वचन. काही जण या देवदूताला येशू ख्रिस्त म्हणून ओळखतात कारण त्यांच्या वर्णनात मेघ, तेज इत्यादी असतं. ख्रिस्ताशी साधर्म्य दिसते, असं वाटतं की हे येशू ख्रिस्तासारखा आहे की काय. कारण पहिला अध्याय जो आहे त्यामध्ये येशू ख्रिस्ताचं जे वर्णन आहे ते अशाच काही प्रकारचं आहे की तो त्याचं प्रखर तेज आहे वगैरे, ही आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये काहीसं आढळतं. पण या ठिकाणी असं काही दिसत नाही. कारण का तर पुढील काळामध्ये हा देवदूत ख्रिस्त नसल्याचे स्पष्ट होते. अल्लोस, पहिली गोष्ट, अल्लोस हा ग्रीक शब्द वापरला आहे ज्याचा अर्थ त्या प्रकारातील दुसरा असा होतो. म्हणजे अशाच प्रकारचा दुसरा, म्हणजे येशू ख्रिस्ताला दुसरा असं म्हणता येत नाही. तर त्यामुळे आपल्याला दिसते की अल्लोस हा शब्द वापरलेला नाही, म्हणजे तो इतर देवदूतांसारखाच आहे पण तो दुसरा आहे. जेव्हा जेव्हा येशू प्रगटीकरणात दिसतो तेव्हा त्याला नेहमी त्याच्या विशेष पदवीनिशी ओळख करून दिली जाते. येशू ख्रिस्ताला एक विशेष पदवी आपल्याला प्रगटीकरणात दिसते आणि त्यानुसार त्या पदवीला अनुसरून येशू ख्रिस्ताला बोलवण्यात येतं किंवा बोलण्यात येतं. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं की नाही, ह्याला बलवान देवदूतच म्हटलेलं आहे. प्रगटीकरणातील इतर बलवान देवदूत 5वा अध्याय 2रं वचन, 18वा अध्याय 21वा वचन हे ख्रिस्त नाहीत. त्यामुळे या संदर्भात तो ख्रिस्त असू शकत नाही. म्हणजे जो बलवान देवदूत आहे तो बलवान देवदूतच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त नाहीये, पण तो बलवान आहे. बलवान असं का म्हटलेलं आहे तर ह्याला एक वेगळं अजून एक वेगळं नाव आहे. बलवान म्हटलेलं आहे पराक्रमी देवदूत. म्हणजे हा काही सर्वसाधारण देवदूत नाहीये. सर्वसाधारण देवदूत पण आपण पाहिलेले आहेत, पण हा जो पर्टिक्युलरली देवदूत आहे हा पराक्रमी, हा बलवान देवदूत आहे. कारण ह्यानं जे कार्य केलेलं आहे, ह्यानं जी या ठिकाणी कृती केलेली आहे ही सर्वसाधारण कृती तुम्हाला आढळत नाही. विशेष कारणासाठी नेमलेले जे देवदूत आहेत त्या संदर्भात आपण हे पाहतो. आणि हा पराक्रमी, हा बलवान देवदूत एका विशेष उद्देशासाठीच या ठिकाणी आहे असं आपल्याला आढळतं. जर हा देवदूत ख्रिस्त असता तर त्याने घेतलेली शपथ 5वं आणि 6वं वचन वेगळी असते. म्हणजे उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं 5वं आणि 6वं वचन वास्तू लक्ष द्या बरं का. काय म्हटलेलं बघा, ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले. म्हणजे तुम्हाला समजलं हा किती पराक्रमी आहे. ऍट वन टाइम तो काय करत आहे, समुद्रावर उभा राहतो आणि भूमीवर. त्याची जी प्रखरता आहे, त्याची जी महानता आहे त्या देवदूताची ती किती आहे बघा. तो समुद्र आणि भूमी एकत्र पाय ठेवून उभा राहिलेला आहे. आणि मग तेवढंच उभा राहत नाही तो, वचन काय म्हणतं बघा, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे करून म्हटलं. म्हणजे तुम्हाला माहित आहे का हे असं का म्हटलेलं आहे की शपथ घेतली. तर ही शपथ घेण्याची पद्धत होती काय, तर आपला उजवा हात काय करायचा, वर स्वर्गाकडे करणं. जर शपथ घ्यायची आहे तर हात आपला वर काय करायचा, स्वर्गाकडे करायचा. आणि ही पद्धत होती. आणि त्यामुळे इथे असं म्हटलेलं आहे की त्यानं शपथ वाहून म्हटले आणखी अवकाश लागणार नाही. जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यातले जे आहे, पृथ्वी व तीजवर जे आहे
ते आणि समुद्र त्या जे आहे ते उत्पन्न केले, त्याचे शपथ वाहून म्हटले आणखी अवकाश लागणार नाही. ही शपथच वेगळी असती जर येशू ख्रिस्त तो असता तर. जर हा ख्रिस्त असता त्याचा अर्थ असा झाला असता की ख्रिस्त पृथ्वीवर दुसऱ्यांदा येतो, जो इतर ठिकाणी दिलेल्या त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वर्णनाशी विसंगत ठरेल. म्हणजे ऑलरेडी आलेला आहे त्याचं दुसरं येणं होऊन जाईल, म्हणून हा ख्रिस्त नाहीये. म्हणून हा देवदूत ख्रिस्त नसून एक पराक्रमी दूत आहे, जसा एझेकिएल 28वा अध्याय आणि 11 ते 15, दानिएल 10वा अध्याय 5 आणि 6 मध्ये वर्णन केलेलं आहे. तुम्ही नंतर हे वाचू शकता बरं का. म्हणजे हा एक पराक्रमी देवदूत आहे, हा एक बलवान देवदूत आहे. एका विशेष कारणासाठीच हा अपॉइंटेड केलेला आहे. ओके, आता ह्याची अपॉइंटमेंट बघू आपण काय आहे. कारण हा काही तुम्हाला सर्वसाधारण देवदूत दिसत नाही, तर हा फारच विलक्षण, फारच अद्भुत असा देवदूत या ठिकाणी आहे. आता दुसरं वचन बघा, त्याचं वस्त्र कसं आहे. त्याचं वस्त्र तो मेघाने झाकलेला होता, त्याच्या हे गौरवाचं प्रतीक आहे. म्हणजे देवदूताला पण जे वस्त्र प्रदान परमेश्वराने केलेलं आहे यहोवा देवानं, ते काही साधं सुद्धा वस्त्र नाहीये, तर मेघारूढ असं ते वस्त्र आहे. मेघानं त्याला झाकलेलं आहे असं त्याचं वस्त्र आहे. एका विशेष कामासाठी नेमलेला हा देवदूत आहे आणि हा देवदूत काही सर्वसाधारण नाहीये. मेघानं झाकलेला असा हा देवदूत आहे आणि तो गौरव आहे त्याचं, त्या गौरवाचं त्याचं प्रतीक आहे. मेघ नेहमी देवाच्या आणि न्यायाशी संबंधित आहे. आपण पहिल्यापासून बघितलं, प्रकटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय 7 वचन, 14वा अध्याय 14 ते 16 वचन, मत्ती 24 आणि 30 वचन, जसं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो मेघारूढ होऊन येईल. मेघ म्हणजे मेघ सदैव देवाच्या तेज न्याय संबंधाशी प्रगटीकरण करतो. माझी ना फर्स्ट ट्रिप कतारला होती आणि आम्ही कतारला चाललेलो होतो. आणि जेव्हा दुपारची वेळ होती जायची आणि त्यामुळं आम्हाला ढग खूप चांगले दिसत होते आणि असा ह्याचा महिना होता तो, मला वाटतं की उन्हाळा टाईप असा होता आणि ऊन असं जबरदस्त होतं. आणि ते विमान ज्यावेळेस असं ढगांच्या वर गेलं आणि बाहेर बघितलं तर ते एवढं शुभ्र आणि एवढं असं विलक्षण ते ढग वाटत होतं, असं दूरवर पसरलेलं होतं. आणि त्याच घटकेला ती जाणीव झाली की ही किती महानता आहे देवाची, हे देवाची किती मोठी महानता आहे की हे त्याचं जेव्हा तुम्ही ते पाहता डोळ्यांनी, जेव्हा सगळं ते दिसतं असं महान मोठाच्या मोठा ढग, हे प्रगट करत आहे की तो कसा आहे. म्हणजे तो देव जेव्हा कधी मेघ असं तो बोलतो ते त्याच्या महानतेचं, त्याच्या तेजाचं प्रतीक आहे. एवढं शुभ्र, एवढं अद्भुत त्याच्या मेघाचं ते, त्याच्या तेजाचं प्रतीक, त्याच्या न्यायाचं प्रतीक असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. फारच अद्भुत होतं. आणि मग आपण पाहतो की त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होता आणि आपण तो मेघधनुष्य कुठं पाहतो, 4था अध्याय आणि 3रं वचन जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आढळतं बघा. 4था अध्याय 3रं वचन, त्याच्यामध्ये पण तुम्हाला मेघधनुष्य आढळतो. राजस्थानाभोवती 24 आसने आहेत आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले, डोक्यावर सोन्याचा मुकुट घातलेले 24 वडील असे त्या ठिकाणी होते. आणि ते काय करत होते, जो बसलेला आहे तो दिसण्यात यास्फे, सारदी व रत्नांपेक्षा राजस्थानाभोवती दिसणाऱ्या पाचेसारखे मेघधनुष्य पण होते. हे तेच ते मेघधनुष्य आहे आणि आपल्याला ते मेघधनुष्य दिसत आहे की तो जे आहे सिंहासनाच्या सभोवती जे देवाच्या दयाळू कराराचं प्रतीक आहे. म्हणजे बघा, एका ठिकाणी त्याचा महान गौरव, लगेच गौरवानंतर न्याय, लगेच आपल्याला दिसत आहे दयाळू कराराचं प्रतीक. म्हणजे हे सर्व एकत्र येत आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की मेघगर्जना जी आहे ती मेघगर्जना लिहू नको. ओके, लिहू नको असं जे म्हटलेलं आहे, आपल्याला गेसिंग करायचं नाही बरं का, हे काय आहे. ओके, आपण गेस नाही करू शकत कारण हे गुज आहे आणि सांगितले की हे गुप्त ठेव, हे उघड करू नको. पण आपण पाहतो की जेव्हा कधी कॉन्टेक्स्ट येतो, कॉन्टेक्स्ट आल्यावर जेव्हा कधी न्याय आला, एखादा देवदूत आला, आता समजा उदाहरणामध्ये आपण पाहिलं की देव बाबा ज्यावेळेस न्याय करतो, देव ज्यावेळेस न्याय करत आहे तेव्हा तो एखादी गोष्ट पाठवत आहे. गोष्ट पाठवत असताना तो सेट करत आहे. म्हणजे उदाहरणामध्ये बघा, तो काळा घोडा पाठवतो. काळा घोडा आपण बघितलं मरणाचं प्रतीक आहे आणि आपण लगेच अंदाज हे काय होणार आहे. फिकट घोडा काय होता, पांढरा घोडा काय होता, आपण म्हटलं नाही, तो येऊन थोड्या वेळेसाठी शांती प्रस्थापित करेल.
आपण अंदाज लावत आहे, आपण अंदाज लावण्याने पाहिलं की अरे तेच आहे, तसंच घडलेलं आहे. या ठिकाणी हा बलवान देवदूत येत आहे. बलवान देवदूतून काय करत आहे, येत असतानाच त्याचं जे वस्त्र आहे तो मेघानं झाकलेलं आहे. आणि मेघ काय आहे, अहो मेघ देवाचं तेज. देवाला अपवित्रता सहन नाही, देवा त्या तेजानं मुखमंडित आहे. एवढंच नाही, मेघ देवाच्या न्यायाचं प्रतीक आहे. आणि मग त्याच बरोबर त्याचा मुकुट जो आहे त्या देवदूताचा, तो असा तसा मुकुट नाहीये, त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य आहे. आणि मेघधनुष्य कशाचं प्रतीक आहे, तर सिंहासनाभोवती आपण पाहिलेलं आहे तो मेघ आहे. आणि मेघ त्याचा दयाळूपणा काय करत आहे, प्रदर्शित करत आहे. हे जे मेघधनुष्य आहे, हे जे रेनबो आहे, याचा LGBTQ काहीच प्रश्न नाही बरं का. कारण ते पण रेनबो फ्लॅग वापरतात. त्याच्या मागे त्यांचं काय कनेक्शन आहे, ते कनेक्शन या ठिकाणी खेचून ताणून लोक लावण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा अर्थ बिलकुल असा नाहीये. हे मेघधनुष्य देवाच्या न्यायाचं प्रतीक आपल्याला दिसतं. त्याचा चेहरा सूर्याप्रमाणे तेजस्वी होता. त्याचा चेहरा कसा, सूर्याप्रमाणे तेजस्वी. आता हे तुम्हाला आठवतं पहिल्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात होतं की कसा तो तेजस्वी प्रकाशमय तो होता. कशाचं चिन्ह होतं बरं, त्याच्या पवित्रतेचं. त्याच्या पवित्रतेचं असं पवित्रतेचं चिन्ह आहे. आणि हे दर्शवत आहे, हे दर्शवत आहे की हा जो देवदूत आहे हा कसा आहे. बघा काय म्हटलेलं आहे, तो मोशेच्या चेहऱ्यापेक्षा पण तेजस्वी. आपण पाहिलं निर्गमाचा ग्रंथ, ज्यावेळेस मोशे देवपाला म्हणतो की मला तुला पाहायचंय, मला तुला कसंही करून पाहायचंय परमेश्वरा, काहीतरी कर. आणि मग परमेश्वर देवा काय म्हणतो, कोण सांगेल मला, तुम्हाला आठवत काय म्हणतो परमेश्वर देवा मोशे, ओके तू पाहू शकशील मला, असं बोलतो. काय म्हणतो तो, म्हणतो तुम्हाला बरोबर, तो मला म्हणतो तू मला समोरून पाहू नाही शकणार, मग मी तुला काय करतो, तू मला कसं पाहशील, तू मला कसं पाहशील, कदाचित मागून पाहू शकतोस. आणि मग काय होतं, तो त्याला एका खडकाच्या खापरीत ठेवतो. खडकाच्या खापरीत ठेवल्यानंतर आपण काय पाहतो, अहो हे फार इम्पॉर्टंट आहे. परमेश्वराची समक्षता तिथून जाते आणि तो त्याला पाठ करून पाहतो. आणि पाहिल्यानंतर खाली येतो. आणि खाली आल्यानंतर मोशेकडे पाहू शकतात का सगळेजण, नाही. ते येऊन मोशेला म्हणतात, मोशे तुझा चेहरा तू लपव, तुझा चेहऱ्यावर कपडा टाक, आम्ही तुझ्याकडे पाहू शकत नाही मोशे, तुझं तेज खूप प्रखर आहे. तर हा जो बलवान देवदूत आहे, हा बलवान देवदूत असा तसा देवदूत नाहीये बरं का. हा खुद्द परमेश्वराच्या समक्षतेमध्ये असणारा देवदूत तुम्हाला दिसत आहे. कारण ह्याचं तेज फार प्रखर आहे, सूर्याच्या तेजासारखं आहे. तुम्ही कधी असं पहाटेच्या सूर्याकडे पाहण्याचा प्रयत्न केलाय कधी? मी खूप डांबरट होतो. आम्ही काय करायचं, सकाळी उठून सूर्य ज्यावेळेस यायचा, असा नुकताच कवळा सूर्य असतो ना, आणि आम्ही ग्राउंडवर जायचो आणि कवळ्या सूर्याकडं पाहायचं, असं असायचं. आणि ते पाहिल्यानंतर जेव्हा आपण ते डोळे काढतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे काय होतं, काय होतं बरं, ब्लॅकआउट होतं. असं फक्त गोल 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 दिसायला लागतं. पण असं दुपारच्या सूर्याकडे तुम्ही पाहू शकता का? बिलकुल नाही. दुपारच्या सूर्याकडे तुम्ही पाहू शकत नाही. पण तुम्ही जर सकाळी आणि किंवा संध्याकाळी एकदम जात असताना कवळ्या सूर्याकडे जर पाहिलं तर कदाचित तुम्ही त्याला काय करू शकता, पाहू शकता. पाहिल्यानंतर पण तुम्ही काय व्हाल, एकदम ब्लॅकआउट, तुम्हाला काहीच दिसत नाही. तुमच्या फक्त सर्कल्स यायला लागतात. तुम्ही विचार करा की ह्या देवदूताला उपमा कशी आहे, की ह्याचं तेज कसं आहे. ह्याचं तेज सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. आणि मग आपण मोशेशी ज्यावेळेस ह्याला कनेक्ट करतो, तर मोशे ज्यावेळेस परमेश्वराच्या समक्षतेला पाठ मोडून पाहतो, तर तो काय होतो, इतका प्रकाशमय होतं की तो खाली आल्यानंतर लोकांना त्या चेहऱ्याकडे बघूशी होत नाही. म्हणून मोशे काय करतो की आपल्या चेहऱ्यावर कपडा टाकतो आणि तरीही लोकांना त्याच्याकडे पाहू होत नाही. आणि मग तो म्हणतो की ह्या तेजाकडे तुम्ही बघू नका, कारण हे तेज काय होणार आहे, माझं सरणार आहे आणि ते जाणारं माझं तेज आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, असं तो त्यांना सांगत आहे. इथं आपल्याला दिसतं की ह्याचं तेज फार मोठं होतं. तरीही हे फक्त देवाच्या शकीना तेजाचे प्रतिबिंब आहे. त्याला शकीना असं म्हणतात.
ओके. आणि कॅरिझमॅटिक मुवमेंटनं हा शब्द फार मोठ्या प्रमाणात घडला, शकायना. आणि शकायना असा घेतलेला आहे, त्याचा वापर ते लोक खूप मोठ्या प्रमाणात करतात. शकायना परमेश्वराचं तेज आहोत आम्ही आणि त्याचं प्रतिबिंब आहोत असं म्हणतात. कदाचित तुम्ही ते नाव ऐकले का? बहुतांश ठिकाणी ते वापरतात असं, शकायना शिकायना असं म्हणून वापरतात. आणि मग कदाचित ते त्यांच्या मिटिंगसाठी वापरतात, विशेष करून पेंटिकॉस्टल्स ज्या मिटिंग असतात मोठ्या मोठ्या, काहींनी संस्था त्याच्या काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं ते आहे. पण आपण पाहतो की हे परमेश्वराचं जे तेज आहे, हे तेजाचं फक्त प्रतिबिंब आहे. ओके, फक्त प्रतिबिंब आहे. आणि मग आपण पुढे पाहतो बघा काय काय दिसत आहे. त्याचे पाय कसे आहेत, तर त्याचे पाय अग्निस्तंभासारखे आहेत. त्याचे पाय कसे आहेत? त्याचे पाय अग्निस्तंभासारखे. मी तुम्हाला हे का सांगत आहे, हे का इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी? कारण गर्जना गुप्त आहेत. आणि मग हे काय होत आहे की एक प्रतिबिंबित करत आहे आपल्याला सांगण्यात येत आहे की हा देवदूत कसा आहे, हा देवदूत कसा आहे आणि आपल्याला काय प्रगट होणार आहे. हा कसा आहे बघा. ह्याचे पाय आता अग्निस्तंभासारखे आहेत. अग्निस्तंभ काय प्रदर्शित करतात, तर परमेश्वराचा न्याय पुन्हा प्रदर्शित करतो. आणि न्यायच नाही तर त्याची पवित्रता प्रदर्शित करतो. अग्नी पाप्यांना भस्म करणाऱ्या न्यायाचं चित्रण करते. अग्नी काय करत आहे? भस्म करणार आहे पाप्यांना, त्याचं चित्रण ते करत आहे. हो, इतकंच नाही. आता पहा, त्याच्या हातामध्ये एक लहान पुस्तक आहे. आणि ते पुस्तक कसं आहे? त्याच्या हातात एक लहान उघडे पुस्तक आहे. बंद आहे का? हो, बंद नाही. तर ते पुस्तक कसं आहे? ते पुस्तक उघडं आहे, लहान पुस्तक आहे, उघडं आहे. आणि हे ग्रीक मध्ये म्हटलेलं आहे बिबला रिडोन लिओन. हेच पुस्तक आपण अध्याय 5:1 मध्ये पाहतो. ओके, मी तुम्हाला वाचून दाखवतो. ज्या राजस्थानावर बसला होता त्याच्या उजव्या हातात पाठ केलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली अशी पुस्तकेची मी गुंडाळी पाहिली असतो. आणि ते पुस्तक होतं, आता ते उघडे आहे, ते उघड झालेलं आहे. 7 शिक्के फुटल्यानंतर ते पूर्णपणे उघडले गेले होते. ते सेम पुस्तक आहे. ते कसं आहे? ते सेम पुस्तक आहे, ते काही वेगळं नाही. आतापर्यंत काय होतं? ते बंद होतं. 7 शिक्के जे आहेत ते ज्यावेळेस ओपन झाले, ते पुस्तक आता कसं झालेलं आहे? उघडलं गेलेलं आहे. ती पुस्तिका पहिला बंद होती, आता देवबापाचा जो न्याय आहे तो काय झालेला आहे? उघडा झालेला आहे. ती पुस्तक आता उघडली गेलेली आहे. याचा अर्थ देवाचा न्याय आता पृथ्वीवर पूर्णपणे कार्यरत आहे. काय होत आहे? त्याच्या हातामध्ये आता ती पुस्तिका होती, आता काय होत आहे? पूर्णपणे देवबापाचा न्याय आता कार्यरत झालेला आहे. आता काय होत आहे बघा, त्याची कृती. 2 आणि 3 वचन. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर आणि डावा पाय भूमीवर ठेवला. उजवा पाय त्याने समुद्रावर, डावा पाय भूमीवर. आता काही जण असं म्हणतात की प्रत्यक्षात असं काही होऊ शकेल का? तर शास्त्र म्हणतं असं आहे, तर प्रत्यक्षात देवदूत हा बलवान आहे असंच होणार आहे. हे देवाच्या सार्वभौम अधिकाराचं प्रतीक आहे. पृथ्वीवरील सर्व न्याय त्याचं वर्चस्व आहे हे ते दर्शवत आहे. त्याचा उजवा पाय समुद्रावर आहे, डावा पाय भूमीवर आहे आणि त्यांनी ठेवलेला आहे. हे देवाच्या करण्याच्या 7 वाट्यांच्या न्यायाची पूर्व सूचना आहे. एकदम पूर्व सूचना आहे. आता पहा, हे महत्वाचं आहे. हे 7व्या करण्याच्या आणि 7 वाट्यांच्या न्यायाची पूर्व सूचना आहे. आता 7वा करणा जो आहे तो वाजणार आहे आणि 7 वाट्यांची सुरुवात होणार आहे आणि त्याच्या मधला हा काळ आहे, त्याला पाय देऊन उभा आहे. मग त्याने सिंह गर्जितो तसा मोठ्याने तो रडला. ओके, आता इथं महत्वाचं आपण पाहिलं की याचे एकदम त्याचा ठहराव तो कसा होता. आपण पाहिलं की तो मेघ धारण करून आलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होता. आपण पाहिलं कशाचं प्रतीक होतं? देवबापाच्या न्यायाचं, त्याच्या पवित्रतेचं. आपण पाहिलं त्याचं मुख सूर्याच्या तेजासारखं होतं, ते पाय अग्निस्तंभासारखं होते. असा हा देवदूत, आणि ह्याला म्हटलेला हा बलवान देवदूत. त्याच्या हातामध्ये गुंडाळी आहे जी आता उघडी आहे. जे पुस्तक होतं ते आता काय झालेलं आहे? उघड झालेलं आहे. शिक्के जे होते ते बंद मारून होते, आता ते काय झालेले आहेत? उघडलेले आहेत आणि ते त्याच्या हातामध्ये आहे. आणि काय होतं बघा, ही गर्जना म्हणजे जुन्या करारातील संदेष्टांनी सिंहासारख्या गर्जनेला न्यायाशी जोडले. जुन्या करारामध्ये जेव्हा जेव्हा हे संदेष्टे आले आणि त्यांनी न्याय ओरडला तेव्हा त्याला सिंहाची गर्जना म्हटले. इर्मया असो, होशे असो, योएल असो, जेव्हा त्यांनी न्याय पुकारला तेव्हा त्यांना काय म्हटलेलं आहे? सिंहाची गर्जना. म्हणजे आता हे जी गर्जना होत आहे, ज्याला महागर्जना म्हटलेलं आहे,
तो काय आहे? 7 महागर्जना देवाचा न्याय आहे. ओके, पण तो न्याय कसा आहे हे लिहू नको सांगितलं. ओके, हे गुपित आहे, पण आपल्याला दिसतं ज्यावेळेस आपण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघतो त्या बलवान देवदूताचे, आपल्याला कळते की तो कसा आहे. बिलकुल इथं आपल्याला एक गोष्ट दिसते, ही गर्जना देवाचं सामर्थ्य, अधिकार, आगामी न्यायाचं प्रतीक आहे. 10व्या अध्यायामध्ये आता ही गोष्ट दिसत आहे की आता देवाच्या न्यायाचं, आगामी न्यायाचं प्रतीक आपल्याला दिसतं. 7 मेघगर्जना, वचन 3b पासून ते 7 पर्यंत वाचतो, लक्ष द्या. आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला, आणि तो ओरडला तेव्हा 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या 7 मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. तेव्हा लगेच जसं त्याला सांगितलेलं लिहायचंय तुला, आता तो काय करणार आहे? तो लिहिणारच होता. इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. आता पहा, स्वर्गामध्ये नुसती वाणी चालू आहे आणि त्याला म्हणत होती की लिही, आता हे कर, आता ते कर. आता ही वाणी येत आहे आणि ती म्हणत आहे 7 मेघगर्जनांनी काढलेले शब्द, म्हणजे काढलेले शब्द आहेत, शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे केला, आणि जो युगानुयुग जीवन देव, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावरील जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही, तर 7व्या देवदूताची वाणी होईल. त्या दिवसात, म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याचा बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गुज पूर्ण होईल. आणि अशी वाणी त्या ठिकाणी होते. एक्झॅक्टली याचं काय म्हणणं आहे? बघा काय म्हटलं. 3रं ब वचन, 7 मेघगर्जना आणि आवाज. आणि जेव्हा त्याने गर्जना केली तेव्हा 7 मेघगर्जनांनी आपले आवाज काढले. म्हणजे 7 मेघगर्जना त्या ठिकाणी गरजल्या. पराक्रमी देवदूताने, बलवान देवदूताने जेव्हा गर्जना केली तेव्हा काहीतरी अद्भुत घडले. जेव्हा त्याने गर्जना केली, जेव्हा तो बोलला, जेव्हा त्याने आवाज केला सिंहासारखा, तेव्हा अचानक 7 मेघगर्जना आल्या. आणि 7 मेघगर्जना, 7 आवाज आले. 7 आवाज आले. म्हणजे पहिला हा बलवान देवदूताने गर्जना केली, आणि गर्जना केल्यावर आता 7 मेघगर्जनांसह आपापले आवाज आले. भविष्यवाणीतील 7 हा आकडा नेहमी परिपूर्णतेचे आणि पूर्णत्वाचे प्रतीक असतो. आपण पाहिलेलं आहे ते 7 आकडा किती महत्वाचा आहे. पवित्र शास्त्रामध्ये, विशेष करून प्रगटीकरणामध्ये 7 वारंवार एखादी गोष्ट किती अद्भुत आणि परिपूर्ण आहे त्या पूर्णतेचं प्रतीक करण्यासाठी 7 याचा आकडा केलेला आहे. आणि आपण पाहतो परमेश्वराच्या निर्मितीपासून 7वा असा जो आकडा आहे त्याचा वापर वारंवार परमेश्वरानं अधिकार गाजवण्यासाठी किंवा त्याला पूर्ण अधोरेखित करण्यासाठी 7 असं त्यांनी केलेलं आहे. म्हणून आपण अनेकदा हे वाचतो. येशू ख्रिस्त पण त्याची पुनरावृत्ती करतो. तुझ्या भावाला 7च्या 70 वेळा असं तो म्हणतो. 7ला तो परिपूर्णता देत आहे. आणि इथं पण आपल्याला दिसतं की पुन्हा 7वी जी भविष्य गर्जना आहे असं म्हटलेलं आहे, मेघ गर्जना जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते. मेघ गर्जना हा अनेकदा देवाच्या न्यायाचं चिन्ह असतो. निर्गम, शमवेल, यशया, प्रगटीकरण यामध्ये जे शास्त्र भाग आहेत ते इथं समोर आहेत. त्यानंतर तुम्ही अभ्यास करून वाचू शकता जेव्हा तुम्हाला नोट्स मिळतील त्यावेळेस. या 7 मेघगर्जना केवळ आवाज नाही तर काही संदेश दिला जातो. म्हणजे फक्त आवाज नाही दिला, काही अशी सिंह कसा डरकाळी फोडतो तशी काही डरकाळी नाही फोडली, पण त्यांनी एक मेसेज दिला. 7 मेसेज आहेत त्या ठिकाणी. 7 गर्जना म्हणजे 7 मेसेज त्या ठिकाणी आहेत. जरी त्याचे शब्द इथे नमूद नाहीत तरी ते पृथ्वीवरील दृष्टते विरुद्ध येणाऱ्या देवाच्या न्यायाची घोषणा करणारे असावेत असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की नक्कीच देवाचा या ठिकाणी न्यायाचं प्रदर्शन करणारे हे आहेत. हे कसं ओळखलं बरं, किंवा कसं आपण हा अंदाज लावलेला आहे, तर आपण पाहिलेलं आहे की कशा रीतीनं त्या ठिकाणी तो जो बलवान देवदूत आहे त्याचं प्रगटीकरण करण्यात आलेलं आहे, त्याला सांगण्यात आलेलं आहे की तो कसा आहे. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की न्यायाची घोषणाच त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, पण ती कशी आहे, पर्टिक्युलरली तो किती भयानक न्याय आहे हे फक्त सांगितले की गुप्त ठेव, हे गुज ठेव, कारण हे महत्वाचं आहे. का बरं असं?
कारण ही विशेष आज्ञा आहे. जेव्हा त्या 7 मेघगर्जना आपले आवाज काढले तेव्हा मी लिहिण्यास सिद्ध झालो असं योहान म्हणतो. पण स्वर्गातून मला आवाज आला, तो म्हणाला त्या 7 मेघगर्जना काय सांगितले ते गुप्त ठेव, लिहू नको. योहान त्या 7 मेघगर्जनांना शब्द लिहिण्याच्या तयारीत होता, पण स्वर्गातून आलेल्या आवाजाने त्याला थांबवले. या आवाजाची ओळख दिलेली नाही, पण त्याचा उगम स्वर्गातून आल्याने तो निश्चित देवाकडून आलेला आहे असं आपल्याला दिसतं. हे प्रगटीकरणातील एकमेव संदेश आहे जो देवाने गुप्त ठेवण्यास सांगितला आहे. लिहू नको म्हणून सांगितलं, त्याला मज्जाव करण्यात आलेला आहे. देवाने असे करण्यामागे कारण नमूद केले नाही, पण कदाचित त्या मेघगर्जना येणाऱ्या न्यायाची भयंकरता उघड केली असावी. मला माहित नाही की तुम्हाला किती क्रूरता किंवा कशा रीतीने, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या वेळेस जेव्हा मी एका अविश्वासणाऱ्या मुलासमोर खूप वर्षांअगोदर हा शास्त्र भाग वाचत होतो की जेव्हा देवाचा न्याय होईल आणि तो कशा रीतीनं ती टोळधाड करेल आणि टोळ असणारे तो जो ते जे आत्मे असतील ते कसे असतील आणि कसे ते उठतील आणि कसा त्याचा ओघ असेल, त्यांचं चरित्र कसं असेल, तर त्यावेळेस तो एकदम असं अस्वस्थ झालेला होता की अरे हे कसं शक्य आहे आणि हे कसं असेल, हे एवढंच कठीण असेल का. असहनीय होतं. कधी कधी जर समजा तुम्ही माझ्यासारख्या व्यक्तीला जर तुम्ही तुमच्यातील जर कोणी नर्स आहेत ना, तर तुम्ही मला तुमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेला आणि मला म्हटले की सर तुम्ही इथं थांबा आणि हे पोटाचं ऑपरेशन चाललंय ते तुम्ही बघा, तर मी ज्यावेळेस इथं उभा राहीन तर मी चक्कर येऊन पडेन की मला ते सहन नाही होणार. मी म्हणणार अरे एवढं कसं कठीण आहे, मला ते नाही सहन होणार, मी पाहू नाही शकणार ते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित इथं नमूद आहेत, ज्या आपण आपले विचारही करणार नाही. अशा भयानक प्रकारचा न्याय या ठिकाणी आहे आणि तो कदाचित ही भयंकर क्रूरता असेल, भयंकरता असेल जी या ठिकाणी नमूद केलेली नाही. ती नेमकी काय आहे ती परमेश्वरालाच माहीत. आपण देवाने योहानास लिहू नकोय असं सांगितल्यामुळे आपण त्याबद्दल अंदाज बांधू नये की नेमकं ते काय असेल. अनुवाद 29:29 मध्ये हे वचन आहे. ते वचन असं म्हणतं, गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर याच्या स्वाधीन आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत. यात हेतू हा आहे की या नियमशास्त्रातील सर्व वचने आपण पाळावे. म्हणजे जे काही दिलेलं आहे ते आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी आहे, पण जे गुप्त आहे ते परमेश्वराच्या स्वाधीन आहे. परमेश्वराने विशेष उद्देशानं ते ठेवलेलं आहे. 5वं आणि 7वं वचन, आणि जो देवदूत मी समुद्रावर आणि भूमीवर उभा राहिला त्याने आपला हात स्वर्गाकडे उचलला. देवदूताने आपला हात, कारण डावा हातात छोटे पुस्तक होते, त्यानं मग हात आपला स्वर्गाकडे उचलला. हे प्राचीन काळातील शपथ घेण्याचं चिन्ह होतं. आपण मोशेला पण पाहिलेलं आहे, दानिएलला पण पाहिलेलं आहे की ते आपले बाहू उभे करत असत आणि मग ते शपथा घेत असत, परमेश्वराशी संवाद साधत असत. आणि आपण पाहतो की त्यानं काय केला, डाव्या हातामध्ये पुस्तक होतं म्हणून त्याने उजवा हात वर केला आणि त्याने शपथ वाहिली. मग देवदूताने सदा सर्व काळ जिवंत आहे आणि ज्याने सृष्टी निर्माण केली त्याची त्याने शपथ घेतली. त्या बलवान देवदूतानं त्या महान देवाची शपथ घेतली ज्याने सृष्टी निर्माण केली. याचा अर्थ देवदूताने आपली शपथ त्या सर्व शक्तिमान सृष्टीकर्त्या देवाच्या नावाने घेतली, जो सर्व वस्तूंवर राज्य करतो, तोच सार्वभौम आहे. आणि त्या देवाची त्याने शपथ घेतली. देवाचे वर्णन येथे त्याच्या अनंत अस्तित्वाकडे, सर्वावरच्या प्रभुत्वाकडे निदर्शन करते. तो म्हणतो की तूच आहेस, तूच सार्वभौम आहेस. तू त्याची शपथ घेत आहे. तू त्याला म्हणत आता वेळ राहणार नाही, म्हणजे देवाचा न्याय आता विलंब होणार नाही. ओके, याची सुरुवात मी तुम्हाला सांगतो, याची सुरुवात संतगणांच्या प्रार्थनेपासून आहे बरं का. हे कधीच विसरू नका तुम्ही की हा जो न्याय आहे हा भयंकर क्रूरतेचा न्याय संतगणांच्या प्रार्थना होत्या. संतगणांच्या प्रार्थना करत होत्या आणि सांगत होत्या की कुठं वेळ अजून आम्ही वाट बघणार, न्याय कर. आणि प्रभू म्हणतो की थोडा वेळ थांबा. आणि आता या ठिकाणी हा देवदूत पण आहे, म्हणते आता वेळ राहणार नाही, म्हणजे देवाचा न्याय आता होणार आहे, विलंब व्हायचा नाही. ही घोषणा 6:10 मधील बघा इथे लिहिलेलंच आहे. रक्तसाक्षींच्या अक्रमदानाचे, म्हणजे त्यांच्या प्रार्थनेचे, त्यांच्या ओरडण्याचे, त्यांच्या देवाजवळ जाण्याचं
प्रार्थनेचं, संतांच्या प्रार्थनेचं उत्तर होतं. 8 अध्याय 3 ते 5 मध्ये त्यांनी जे कुठंपर्यंत तू थांबणार असं ते म्हणत होते. आणि आपण पाहतो 6:10 मध्ये रक्तसाक्षी तिथं जातात, आत्मे जातात आणि म्हणतात की प्राण वाहिलेला आहे, आम्ही रक्त सांडलेलं आहे, तू कुठवर शांत बसणार. आणि आता त्याचं उत्तर या ठिकाणी बलवान देवदूत म्हणत आहे की झालेलं आहे, आता पुष्कळ झालेला आहे, न्याय आहे. आणि 7 मेघगर्जना त्या ठिकाणी होतात. तो न्याय कसा आहे हे नमूद नाहीये, पण आपल्याला दिसत आहे की फारच भयंकर ही गोष्ट असणार आहे. वचन 7. पण 7व्या देवदूताच्या आवाजाच्या दिवसात मेघगर्जना होत आहे. कितवा कर्ण वाजत आहे आणि मेघगर्जना होत आहे? 7वा कर्ण वाजत आहे. आणि मग काय होत आहे? 7वा कर्ण वाजल्यावर एक बलवान देवदूत येतो, तो मेघगर्जना करतो. आणि त्यानंतर मग 7 देवदूत काय करतात? मेघगर्जना करत आहे. तो मेघगर्जना लिहित आहे, त्याला सांगितलं लिहू नको. आता काय होत आहे? 7वा देवदूत जो आहे त्याच्या आवाजाच्या दिवसात जेव्हा तो आपली कर्णा वाजवू लागला तेव्हा देवाचे रहस्य पूर्ण होईल. तेव्हा काय होईल? हे जे गूज आहे, जे गूज प्रारंभापासून गुप्त ठेवलेलं होतं, जसे त्याने आपला सेवक संदेष्टांना सांगितलेलं होतं, आवाजाच्या दिवसात हे वाक्य दर्शवते की 7व्या करण्याचे परिणाम काही दिवस चालतील. म्हणजे हा 7व्या करण्याचा जो परिणाम आहे तो काय करत आहे? काही दिवस चालत आहे. हे ज्या घोषणा आहेत, ज्या गर्जना आहेत, ह्या दिवसांमध्ये चालतील. म्हणजे 7 वाट्या किंवा भांडी न्याय ज्याला म्हटलेला आहे, काही आठवडे आणि मग काही महिने चालतील. म्हणजे ह्या घोषणा काही दिवस आणि वाट्या आता काही महिने अजून चालतील असं आपल्याला दिसतं. किती कालखंडामध्ये हे सगळं होणार आहे? कर्ण, घोषणा, गर्जना आणि वाट्या किती कालखंडामध्ये होणार आहे? किती कालखंडामध्ये होणार आहे? म्हणून किती कालखंडामध्ये होणार आहे हे एवढं? हो, 3.5 वर्षाचा कालखंड. नेक्स्ट 3.5 years. कारण पहिले 3.5 years काय होणार आहे? 7 वर्षाचा कालखंड आहे. पहिले शांतता. कसली शांतता? यस, वर्ल्ड पीस, शांतता, सब अच्छा हो रहा है. I came here to make peace. आज सकाळी मी डोनाल्ड ट्रम्पचं भाषण ऐकत होतो. डोनाल्ड ट्रम्प म्हटला, मी जर नसतो तर 4 महायुद्ध झाले असते आणि अर्धी पृथ्वी संपली असते. मी पाकिस्तान आणि भारताचं युद्ध थांबवलं, न्यूक्लिअर वॉर झाला असता. मी जर नसतो तर रशिया युक्रेनचं युद्ध फार अजून प्रखरतेने गेलं असतं. मी जर नसतो तर आज पॅलेस्टाईन जगामध्ये नसतं. मी थांबवलेलं आहे. एवढंच काय, मी रागवलं इस्रायलला, कतारवर हमला का केला असता. मी नसतो तर काय काय झालं असतं. अनेकदा त्या ट्रम्पकडे बघितल्यावर मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये हा जो खोटा ख्रिस्त असेल, जो राज्यकर्ता होईल, तो स्वतःला कसं प्रस्थापित करेल. हे फार सुंदर एक सेटअप होत आहे माहिती आहे तुम्हाला. आपण फार जवळ आहोत. एक सेटअप आहे जबरदस्त. वन वर्ल्ड, वन रिलिजन, एक जबरदस्त सेटअप होत आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि वी आर गोइंग टुवर्ड्स इट. आपण तिकडे जात आहे लवकरच. हे जग फार विचित्र रीतीनं या ट्रॅकमध्ये येत आहे. आणि प्रभूची जी भविष्यवाणी लिहिलेली आहे ती पूर्णतेस जाते. आणि आपण पाहतो की जेव्हा हे महान कार्य होत आहे, हे असंच नाही होणार. परमेश्वराचा न्याय, त्याचा क्रोध उतरलेला आपल्याला दिसेल. प्रकटीकरण 16 वचन 1 ते 21. काही आठवडे, काही महिने हे चालणार आहे. इतकं जबरदस्त वाटतं बघा की फक्त 3.5 वर्षाचा हा जो कालखंड आहे, याच्यामध्ये परमेश्वर त्याचा क्रोध, त्याचा न्याय किती भयानक ओतेल की तृतीयांश
अर्धी पृथ्वी नष्ट होऊन जाईल. आपण मागच्या वेळेस पाहिलं 9व्या अध्यायामध्ये, पण लोक पश्चाताप करतील. तुम्हाला काय वाटतं की काय अवघड जात असेल लोकांना पश्चातापासाठी? किंवा आजही लोकांना पश्चातापासाठी अवघड काय जात आहे? स्वस्थ अजून काय सांगता येईल तुम्हाला? फक्त स्वैराचार असं वाटतं, हा मी जे करत आहे बरोबर आहे म्हणून मला पश्चाताप करायचं नाही, असं काही? म्हणून पश्चाताप करत नाहीत आजच्या वेळेस असं म्हणायचं. वी आर नॉट सिलेक्टेड, दॅट्स व्हाय दे डोंट रिपेंट. रिपेंटचं. आणि जर समजा प्रोग्रेसिव्ह जो रायचियसनेस आहे, ओके, म्हणजे जिथं आपण म्हणतो की प्रगतिशील पवित्रीकरण आहे, निवडलेले आहेत, जात आहेत, पण ते डोंट रिपेंट. मला सगळं समजतं. कदाचित त्यांना तिथंपर्यंत जायचंच नाही की मी पाप करत आहे. समटाईम्स चूक म्हणत आहेत ते पापाला एकदम माणूस आहे, मी चुकत आहे, कशाला मला परत करायचं, दॅट्स फाईन, आय एम डुईंग गुड. आणि इथं जो करणारच आहे शेवटी. वाटतो काय करत आहे त्याला, मागची आजची पुढची पण केलेली आहे. मला काय जायची गरज आहे, मला काय बोलायची गरज आहे. स्वतःला शहाणं म्हणण्याची जी प्रवृत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात अजून पुढे चालते. हा जो कालखंड आहे याच्यामध्ये तारण कसं आहे तुम्हाला सांगितलं. पहिला आहे कृपा पण आहे आणि कृती कर्म. आणि मग इथं जमेल का करायला? नाही जमलं त्यांना. जमलं का? इथे नाही जमत आहे त्यांना जायला. त्यांना करायचंच नाही आहे, ते मागच आलेले आहेत. आणि मग आपण काय पाहतो की काही आठवडे, काही महिने, 3.5 वर्षामध्ये किती मोठा जो कहर आहे देवाचा तो त्या ठिकाणी पडेल. आणि मग 7वा कारणा वाजल्यानंतर अंतिम न्यायांची मालिका पृथ्वीवर येईल. त्या काळात देवाचे गुज पूर्ण होईल. आता हे महत्वाचं. गुज काय बरं? गुज म्हणजे देवाने आपल्या ठरवलेल्या वेळेत उघड करायचे सत्य. जे गुज आहे, गुज म्हणजे माहित आहे तुम्हाला, गुज म्हणजे गुप्त. गुज म्हणजे काय? गुप्त. जे देवाकडे आहे, देव बाबा काय करताय ते गुज काय करायचंय? उघड करायचंय, जे पूर्वी लपवलेलं होतं. देवाचं गुज पूर्ण होईल म्हणजे देवाची योजना ख्रिस्तामध्ये त्याचे गौरवशाली राज्य स्थापने आता पूर्णत्वास येईल. हे गुज त्याने आपल्या सेवक संदेष्टांना, यशया, इर्मिया, दानिएल, एझेकिएल, आमोस, जकर्या इत्यादींना त्याने पूर्वी जाहीर केले होते. तुम्हाला माहिती आहे हे गुज काय होतं? गुज असं होतं ज्याच्याविषयी संत पॉल त्याच्या पत्रांमध्ये वारंवार नमूद करतो की परराष्ट्रीय लोकांचं तारण होणार आहे. आणि हे ऑलरेडी पूर्वी सांगण्यात आलेलं होतं. आणि आता सांगण्यात आलेलं आहे की बघा हे पूर्वी जाहीर केलेलं होतं आणि हे आता पूर्णत्वास येणार आहे की आता न्याय तारण जे आहे ते सगळ्यांचं होणार आहे. आणि ते गुज आता पूर्णत्वास येणार आहे. सगळ्या लोक जे निवडलेले आहेत त्यांचं तारण तुम्हाला दिसणार आहे. आता प्रगटीकरणाच्या पुस्तकाद्वारे ते गुज स्पष्टपणे उलगडले आहे. देव आता आपले शत्रू दंडित करेल. जे प्रभूचे नाहीत त्यांना त्या ठिकाणी आता दंडित होणार आहेत. आणि आपल्या लोकांना आपल्या गौरवात पुन्हा तो प्रस्थापित करेल. आपल्या लोकांना तो पुन्हा प्रस्थापित करेल. विशेष कार्य जे आहे आता इथं त्याला सांगण्यात आलेलं आहे की एक कार्य तुला करायचं आहे योहाना. स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती मजबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक घेऊन ये, जाऊन घे. आता हे जे महत्वाची गोष्ट आहे, आतापर्यंत योहान कुठे आहे बरं? स्वर्गात आहे. कारण स्वर्गात आहे तो. आणि योहाना सांगती वाणी बोलत आहे, एक वाणी बोलत आहे.
आणि ती वाणी प्रभू येशू ख्रिस्ताची, कारण तो त्याला म्हणत आहे की कोण आहे माझ्या हिंदी बोलत आहे. कधी कधी त्या हिंदी वडील बोलतात, त्यातली एक वाणी बोलते, एकदा तो प्रभू येशू ख्रिस्त बोलतो. वारंवार हे चेंज होताना आपण दिसतं. इथे दिलेलं आहे बघा, जी वाणी त्या हिंदी बोलत होती पहिल्यापासून, ती वाणी त्याला आता काय म्हणत आहे माहिती आहे का, जा. आता मगाशी काय बोलली त्याला, शांत राहा, लिहू नको. आता काय म्हणत आहे, जा. जाऊन काय कर, जा आणि समुद्रावर व पृथ्वीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातील उघडलेले पुस्तक जाऊन घे. तुम्हाला माहित आहे, याच पुस्तकासाठी रडत होता बरं का, याच पुस्तकासाठी रडत होता. का तर ती गुंडाली कोणी उघडणार नव्हतं, म्हणून काय करत होता, रडत होता. आणि मग तेव्हा तो म्हणाला की रडू नकोस, कारण का कोण आहे बरं, यहुदा वंशाचा अंकुर, दाविदाचा वंशाचा सिंह तो आहे. तो काय करणार आहे, तो उघडण्याचे समर्थ आहे. आता तेच पुस्तक जे उघडं आहे, आता वाणी अशी येते की जा आणि ते पुस्तक घे. तुम्ही विचार करा कसला खुश झाला असं. म्हणजे ज्या पुस्तक उघडण्यासाठी तो रडला शिक्के उघडावेत म्हणून, आता तो काय म्हणतात, जा आणि ते घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. लहान पुस्तक आहे, तो म्हणते ते मला दे. तो म्हणाला हे घे, खाऊन टाक. काय कर, हे घे आणि काय कर, खाऊन टाक. अरे ते तुझे पोट कडू करेल आणि तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले, खाऊन टाकले. ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रीय, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजेस. तू आता जाऊन संदेश दे. याचं रहस्य काय बरं, ह्याचा अर्थ काय बरं. तर पहा, स्वर्गातून पुन्हा आलेला आवाज, येथे पुन्हा एकदा स्वर्गातून आवाज येतो आणि मी स्वर्गातून ऐकलेला आवाज पुन्हा माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला. म्हणजे आधी तो ऑलरेडी हा आवाजासाठी ऐकत आहे, हा आवाज तो त्याला रिस्पॉन्ड करत आहे. हाच आवाज योहानाला 7 मेघगर्जनांच्या उच्चाराविषयी लिहू नको असं म्हणालेला होता. सेम आवाज, तोच आवाज. आणि तो आवाज आपण पाहिलं, तो आवाज दुसरा कोणाचा नसून तो स्वर्गातून आलेला होता आणि तो देवाचा होता. आणि तोच आवाज त्याला असं म्हणतो की लिहू नको. आता आदेश त्याला वेगळा होता स्वर्गातून आलेला. आता योहानाचा जो आदेश आहे तो वेगळा आहे. आता त्याचा आदेश काय योहानाला सांगतो, जा आणि देवदूताच्या हातात असलेली छोटे पुस्तक घे, जो समुद्रावर आणि पृथ्वीवर उभा आहे त्याच्या हातामध्ये ते आहे, ते उघडं आहे. येथे योहानाला दर्शनाचा सक्रिय भाग होण्यासाठी सांगितले गेले. आता म्हटले फक्त पाहू नको, आता कार्य कर, बी पार्ट ऑफ इट. आता फक्त पाहू नको, आता तू कृती कर. विलक्षण आहे ही गोष्ट. आणि ही गोष्ट आपल्याला काय शिकवते बघा. येथे योहानाला दर्शनाचा सक्रिय भाग होण्यास सांगितले. यापूर्वीही अशा प्रकारे झाले होते. पहिला अध्याय आणि 17 वचन वाचूया बरं का आपण. पहिला अध्याय 17 वचन, इथे सक्रिय भाग व्हायला सांगितलेलं बघा. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. मग त्याने आपल्या उजव्या हातावर मला मजवर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला व सदा जीवित मी आहे. त्या ठिकाणी सक्रिय भाग झाला, त्याला हात लावण्यात आलेला होता. 4था अध्याय आणि पहिलं वचन जे आहे त्याच्यामध्ये पण सक्रिय भाग आपण पाहतो. यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडले. जी वाणी प्रथम ऐकली ती मजवरवर बोलणाऱ्या करण्यासारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, जे झाले पाहिजे ते मी तुला दाखवतो. वंडरफुल. 5वा अध्याय 4थं वचन, हे पुस्तक उघडाव्यास किंवा त्यात पाहाव्यास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो असं तो म्हणतो. 5वं वचन, तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला. तो त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडाव्यास योग्य आहे. दाविदाचा अंकुर, यहुदा वंशाचा सिंह असं म्हटलेलं आहे. देवदूत समुद्र व पृथ्वीवर उभा राहून देवाच्या सार्वभौम अधिकाराचे प्रतीक दाखवत होता. तो दाखवत होता की तोच देव जो आहे तोच सार्वभौम आहे आणि तो ते दाखवत होता, तो अधिकार दाखवत होता. आणि अशा वेळेस पुस्तक खाण्याचा आदेश त्याला आला. देवदूताने योहानाला सांगितले, घे ते खा, ते तुझ्या पोटात कडू होईल पण तुझ्या तोंडात मधासारखे गोड लागेल. ही कृती काय दर्शवते बरं? ही कृती देवाच्या लोकांकडून अपेक्षित योग्य प्रतिसादाचे प्रतीक आहे. म्हणजे देवाचे वचन पूर्णपणे आत्मसात करणं आवश्यक आहे.
एजेकिएल आपण काढूया दुसरा अध्याय. एजेकिएल याचा दुसरा अध्याय आणि वचन 9. मी पाहिले तो मजकडे एक हात पुढे आला आणि पहा त्या हातात ग्रंथपट होता. तो त्याने मज पुढे पसरला, त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलोप, शोक, आकांत याविषयी लेख होता. समांतर असणारा हा दाखला किंवा दृष्टिकोन आपल्याला दृष्टांत आपल्याला आढळतो. तो म्हणाला, मानव पुत्रा, तुझ्या पुढे जे आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर व जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. सेम अशाच प्रकारे आपल्याला दिसतं. अशा सिमिलर टाईप गोष्ट झालेली आपल्याला दिसते. सेम दृष्टांत असलेला आपल्याला आढळतो. खा, सेवन कर, तोंड उघड, बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावला. काय दृष्टिकोन आहे बरं या ठिकाणी? काय त्याला सांगायचं आहे? हीच गोष्ट एजेकिएलला सांगती घडलेली आहे. एजेकिएलला काय बोललेलं आहे बरं? तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला, तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. आणि मग यानं जाऊन काय केला? यानं जाऊन संदेश दिला, यानं जाऊन भविष्यवाणी केली, यानं जाऊन घोषणा केली आणि तो घोषणा करू लागला. दॅट्स ॲब्सोल्युटली इथं तीच गोष्ट होत आहे. त्याला म्हटलं, खा, ते तुझ्या तोंडामध्ये मधासारखं होईल आणि पोटामध्ये कडू लागेल. काय म्हटलं त्या बघा, हे वचन विश्वासणाऱ्यांसाठी गोड असते, पण देवाच्या न्यायाचा, तारणाचा संदेश देते. पण त्याच वेळी ते दृष्टांवरील न्यायामुळे कडू अनुभवही देते. लोकांना काय करते? कडू अनुभव देते. पण देवाच्या लोकांसाठी कसं आहे? ते मधुर, मधासारखं. जो न्याय आहे, जो आपल्याला न्याय दिसत आहे, जे हे 7 शिक्के आहेत, हे त्याचं प्रतीक आहे. शिक्के फोडणार कोण? शिक्के फोडणार कोण? शिक्के फोडणार कोण? आपण काय पाहिलं की तो रडला. तो म्हणला की अरे रे, किती वाईट आहे, कोणच उघडायला नाहीये, आता काय होईल? आणि मग तो म्हणतो की नाही, आहे, यहूदाचा सिंह आहे, दाविदाचा अंकुर आहे, तो येईल, तो उघडेल. आणि ते सेम पुस्तक काय होत आहे? त्याला म्हणत आहे की हे घे, खा. जे त्याचे लोक आहेत त्यांच्यासाठी हे आशीर्वादाचं आहे, ते मधासारखं आहे, ते गोड आहे. पण जे त्याचे नाहीत त्यांना ते कडू आहे, त्यांना ते कडू आहे. आणि हे पूर्ण प्रगटीकरणाचं रहस्य आहे की जे त्याचे लोक आहेत त्यांना ते गोड आहे, जे त्याचे नाही आहेत त्यांना ते कसं आहे? कडू आहे. गोड आणि कडू अनुभव. योहान म्हणतो, मी ते छोटे पुस्तक देवदूताच्या हातातून घेतले, खाल्ले, ते माझ्या तोंडात मधासारखे गोड होते, पण ते खाल्ल्यानंतर माझे पोट कडू झाले. योहानाने ते खाल्ले म्हणजे त्याने देवाचे वचन पूर्णपणे स्वीकारले आणि त्यावर विश्वास ठेवला. तोंडात ते गोड होते कारण त्यात देवाच्या न्यायाची सत्यता आणि धर्मनिष्ठांसाठी दिलासा होता. आपण पाहते हे काही देवाचा जो न्याय आहे तो किती कठोर, जे अविश्वासणारे लोक आहेत त्यांच्यावर कसा होता, कसा जाणार आहे ते होतं. पण जे प्रभूचे लोक आहेत त्यांना ते कसं मधापेक्षा पण गोड, असं तोंड गोड झालेलं आपण दिसतो. पण पोटात ते कडू झाले कारण त्या वचनात जगावर येणाऱ्या कठोर न्यायाचा संदेश होता, कठोर न्यायाचा संदेश होता आणि लोकांना तो नकोसा. स्तुती, जा बेटा, पाणी पी, पाणी पिऊ, पाणी पिऊन. भविष्यवाणी करण्याचे पुन्हा आदेश. योहानाला सांगितलं की जा आणि भविष्यवाणी कर. शेवटी योहानाला सांगितले गेले, तुला पुन्हा अनेक लोक, राष्ट्रे, भाषा आणि राजांसमोर भविष्यवाणी करावी लागेल. तुला हे बोलावं लागेल, तुला हे सांगावं लागेल. काय सांगावं लागेल बरं? अरे तू उठ, तू जा, तू बोल. कारण का? सर्वांसाठी, सर्व लोकांसाठी. जे प्रभूचे आहेत त्यांच्यासाठी ते गोड आहे, जे प्रभूचे नाही आहेत त्यांच्यासाठी न्याय आहे. आणि तुला आता काय करायचंय? तो बोलायचं आहे. एजेकिएलला जे सांगितलं तीच गोष्ट योहानाला सांगितलं.
योहानाने अनुभवलेला गोड कडू संदेश विसरू नये. हा अनुभव त्याच्या पुढील सेवेसाठी आवश्यक होता. त्याचे कार्य होते देवाचा न्याय तारणारा संदेश सर्व जगापर्यंत पोहोचवणे. आज प्रत्येक विश्वासाचे हेच कर्तव्य आहे, जगाला येणाऱ्या देवाच्या न्यायाविषयी सांगणे, जेणेकरून काही जण पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळतील जे हरवलेले आहेत. आणि हाच संदेश आहे जो सांगायचा, प्रभूचा न्याय घोषित करायचा. जे प्रभूचे आहेत त्यांना तो गोड लागेल, त्याच्यासाठी आवश्यक येतो. जे प्रभूचे नाही आहेत त्यांना तो कडू लागेल. हाच संदेश आहे. या 10व्या अध्यायातील हे दर्शन आशेचा आणि इशाऱ्याचा संगम आहे. विश्वासणाऱ्यांसाठी आशेचा संदेश आहे, कारण देव त्यांना न्याय देईल आणि त्यांचं तारण पूर्ण करेल. आणि जगासाठी कडू इशारा, जगासाठी कडू इशारा, कारण देवाचा न्याय अटळ आहे. किती गहन सत्य. जेव्हा तो दृष्टांताचा सहभागी होतो आणि त्याला म्हणायला येतं की घे पुस्तक आणि खा. अरे ज्या पुस्तकासाठी रडलास, आता हे पुस्तक घे आणि खा आणि बघ ते कसं आहे तुझ्यासाठी, तुझ्या मुखासाठी. अरे ते एकदम गोड आहे, पोटासाठी कडू आहे, न्यायाचं प्रतीक आहे. त्यानो हे फार अद्भुत रीतीनं प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला गहन गोष्टी शिकवतं. आपण देवबापाला धन्यवाद देऊ की हे अद्भुत सत्य तो आपल्याला कळवत आहे. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं की आजच्या दिवशी आपण 10वा अध्याय पूर्ण करणार आणि खूप सोप्या भाषेमध्ये आपल्याला तो समजणार की नेमका काय 10वा अध्याय आहे. फक्त तुम्ही हे विसरू नका की शिक्के आहेत, करणे आहेत, मेघगर्जना पण आहेत बरं का. आणि आपण त्या मिस आउट करतो, कारण सांगितलं की गप्रा, बोलू नको, लिहू नको, गुज आहे ते. आपण पाहिलं की 7वी ज्यावेळेस मेघगर्जना होते, 7व्या मेघगर्जनेपासून अजून आपल्याला वाट्या दिसू लागतात. फार इम्पॉर्टंट आहे. देवा आपल्याला सहायता करू आणि आपण 11व्या अध्यायामध्ये आता पुढच्या वेळेस जाऊ आणि प्रभूचं ते महान सत्य अजून चांगल्या रीतीने शिकूया. ओके, प्रार्थना करूया आपण. तुमचे काही प्रश्न असतील त्यानंतर आपण देवबापा, आम्ही तुला गौरव, मान, महिमा देतो, तुझी स्तुती करतो या सुंदर वेळेबद्दल. आज पुन्हा एकदा तू आपल्या संगती वचनाद्वारे बोललास, भेट घेतलीस. तुझे देवा मी आभार मानतो. बलवान पराक्रमी देवदूत आम्ही पाहिला देवबापा, आणि कशा रीतीनं देवबापा तो होता, कशा रीतीनं मेघगर्जना होती. आम्ही पाहिलं ते लहानचं छोटं पुस्तक, त्याचा अद्भुत संदेश काय होता आणि आज मंडळीसाठी काय आहे. प्रभू देवबापा, तुझ्या या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला समजण्यास तू मदत केलीस देवबापा, आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. सर्व गौरव, मान, सन्मान तुला देत केलेली प्रार्थना करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देतो. आमेन. सलाम सगळ्यांना. गॉड ब्लेस.